कोरा चहा बनवला आहे लिंबू टाकून. थोडासा लिंबू टाकते मी फक्त, जास्त नाही. मला अशी चहा आवडते. मी हे 4 वांगी घेतले. 4 वांग्यांची वांगी बटाट्याची भाजी करणार आहे. सुकी पण नाही, पातळ पण नाही, थोडीशी रस्स्यामध्ये बनवणार आहे. बघा, अशी वांगी घ्यायची काटेरी, असे छोटे छोटे वांगे आणायचे. ही भाजी तुम्ही करून बघा घरी, खूप टेस्टी भाजी लागते. वांग्या बटाट्याची भाजी, खानदेशी गावरानी वांगे बटाट्याची भाजी आमच्या घरात सर्वांना आवडते ही भाजी खायला. एक बटाटा तुम्ही पण करून बघा. वांग्याच्या भाजीत टाकलं. सगळी साल काढली नाही मी, फक्त जिथे जास्त खराब दिसत ते काढलं. वांगे कधी पाण्यात टाकायचे नाही तर काळे होता. थोडंसं मीठ टाकायचं पाण्यामध्ये. लसूण घेतलेत बघा 10-12 पाकड्या वांग्याच्या भाजीसाठी. हे आपण कुटुंब पण घेऊ शकतो, मिक्सरमध्ये पण बारीक करू शकतो. 1 चमचा तिखट घेतले. तिखट आपल्यानुसार घे, जर तुम्हाला तिखट लागत आहे तिखट. हळद अर्धा चमचा, अजून थोडं घेतलं मी. आता हे कुटणीने कुटून घेऊ आपण. हे लसणची चटणी बारीक करून घेऊ. गॅस मी कुकर ठेवले. कुकरमध्ये ही भाजी करणार आहे वांगे बटाट्याची. बघा, सूर्य सगळं डोळ्यावर येते, सगळं ऊन. हे 2 नाही तर 3 पळी आपण टाकून घेणार. आपण तेल टाकून घेतले 3 पळी, 3-4 पळी तेल टाकून घेतले. हे लसणाची चटणी पण कुटली आपण बारीक, बघू शकता. हे बघा, जिरं टाकणार 1 चम्मच, आणि हा कांदा टाकून घेणार आहे आपण, बारीक चिरलेला कांदा. थोडासा कांदा परतून घेऊ आपण. कांदा परततोय तेवढ्यात आपण कोथिंबीर बारीक करून घेऊ. कांदे परतून झाले. लसूणची चटणी टाकली आपण. आपण हे शेंगदाण्याचं कूट मी अगोदरच बारीक करून ठेवलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट 2 चमचे टाकू आपण. खोबरं असेल तर खोबरं पण तुम्ही बारीक करून टाकू शकता. आता खोबरं संपलंय माझ्याकडे. कोथिंबीर, आपण पाणी टाकून घेऊ. फक्त हा 1 ग्लास पाणी टाकू, म्हणजे 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत आपण. फक्त जास्त पाणी टाकायचं नाही. आणि आता कुकरचं झाकण लावून देऊ आणि एकच शिट्टी घ्यायची, 1 नाही तर 2. भाजी आपली मस्त अशी चमचमीत तयार होईल.
एक किंवा 2 शिट्टी घेऊ आपण. आता भेंडीची भाजी करू. कोणती भाजी करते? वांग्याची भाजी. आता भेंडीची भाजी तुला टिफिनला पटकन पटकनच करते. हे बघू शकता, एक नंबर भाजी झालेली. याच्यात काढून घेतली पातेली. बघा, आपली अशी मस्त चमचमीत भाजी तयार झालेली आहे. एक नंबर भाजी तयार झालेली आहे, खूप टेस्टी. ही 2 मिनटात होणारी भाजी कुकरमध्ये, आणि गॅसची पण बचत होते. अरे बघा, ही मस्त चमचमीत वांग्याची भाजी तयार केली, लग्नातल्या पंक्तीसारखी. खूप टेस्टी झालेली आहे. खाण्यापेक्षा बघण्यावरून कळते की कशी झाली भाजी. आता मी मिस्टरांना नाश्ता देते. भाजी अशी उरलेली असा पराठा तयार झालाय.